हा शीतल बोल. हा कुठेस? आलोय घरी. आणि मावशीची तब्येत कशी आहे आता? हाय बरे आता. डॉक्टर म्हणले काय काळजी करण्यासारखं काय नाही. आणि ते ऑपरेशनचं काय म्हणत होते? नाही ऑपरेशनची काही गरज नाही म्हणले. चला म्हणजे आता काळजी करण्यासारखं काय बी कारण नाही. मावशी लवकर बरी होईल. होय. हा फक्त येळेवर गोळ्या घ्यायला लागतील एवढंच. येळेवर गोळ्या द्यायला आपण आहेच की. होय. आणि तू काय नाहीस? अरे जितू काका लवकर गेला ना, मग सोडायला कोण नव्हतं म्हणून नाही आले. बरोबर. कधी सोडणार आहेत? हा 1-2 दिवसात सोडू म्हणाले. आता स्पेशल रूमला शिफ्ट केलंय. आणि बिलाचं काय? अगं ते फौजी काय सांगणार. सगळं झालं की बघूया काहीतरी करून देऊ त्यांना पैसे. आणि तू परत कधी जाणार आहेस? जाईन नंतर. का ग? आणि जाताना तेवढा डबा घेऊन जा. हा ठीक आहे जातो. तू काय खाल्लंस का नाही? नाही अजून. आता खातो. तो झाला का नाश्ता? झाला. अरे हा तुला एक विचारायचंच राहिलं. काय काय झालं? मावशीला ज्या रूम मध्ये शिफ्ट केलंय तिथं अजून एक बेड आहे का? हाय की. पण का असं काय विचारतेस? अरे आणि कोणाला ऍडमिट करावं लागलं तर असावा म्हणून विचारलं. आता कोणाला ऍडमिट करतेस? तुलाच की. मला काय दाढ भरली? अरे भरली नसेल तर भरल आता. तुमची जेडी आहे ना, तिचं लय बारीक लक्ष आहे तुझ्यावर. घरात जरा सांभाळून राहा. आता काय केलंस? मी कशाला काय करते? आता जे काय करायचं ते तीच करल बघ. आता घरी येईल बघ. आली ती. आता तुझ्याकडे मारक्या म्हशीगत बघल बघ. वय बघते. आणि लई येळ फोनवर बोलू नकस. फाडून खाईल तुला. अगं पण काय झालं सांगशील का नाही? मी कशाला काय सांगायला पाहिजे? तीच काय ते सांगल बघ. लवकर सांगा केलीस ती. ती लय रागानं बघते माझ्याकडं. होय मी का नाही केलंय? लवकर फोन ठेव आणि तिच्या संग बोल. होय ठेवतो. फोन ठेवताना कोणाचा फोन आहे असं विचारल बघ. कोणाचा फोन होता? हा मी विचारलं कोणाचा फोन होता? हा मित्राचा होता. कोण मित्र? हा विक्याचा होता. विक्याचा? नाही विक्याचा मित्र होता. विक्याचा फोन लागत नव्हता म्हणून मला केला होता. मावशी कशी विचारायला. मग सांगितलं मी बरे म्हणून. सौरभ काय ग? शीतल कुठे आहे? असेल की वरती. थांब बोल म्हण. नको नको. अरे तिला कशाला बोलवायचं? मग कशाला विचारलं कुठं आहे म्हणून? नाही मी काय आता काम करणार नाही बरं का, आधीच सांगतोय. अरे नाही काय काम सांगत. मी आपलं असंच विचारलं रे. हे बघ की एक काम कर माझं. काय? वही आणि पेन घेऊन येतो जा. आता ते कशाला? तुला काय करायचंय? जा आणि जा. आणि हे बघ शीतल यातलं काय पण सांगू नको. बर जा. हे घे. घे नाही बस तिथं आणि मी काय सांगते ते लिहून घे. चल. काय तू सुद्धा. आली. हा सांग. शीतलचं संपूर्ण नाव, वय, उंची आणि शिक्षण लिह. हा कुमारी शीतल
सुरेंद्र पवार. आता आवडली. काय आवडते बरं तिला? भांडण. गप्र ली. घर कामाची आवड आहे म्हणून ली. हा हा अरे ली र. घर कामाची आवड आहे, स्वयंपाकाची आवड आहे, ली. खरं खरं काय ते लिहा, नाहीतर पोराकडची येताल आपल्या घरी आम्हाला फसवलं म्हणून. अरे असंच लिहायचं असतंय. आणि लग्न ठरेपर्यंत ह्या सगळ्याची आवड होईलच की तिला. लागते. लिहिलंच. हा हा. आणि काय राहिलं नाही ना र? शिक्षणाची आवड लिहू का? हा लिहिली. अरे नको नको. का? शिक्षणाबद्दल काय प्रश्न विचारलं तर अवघड होईल तिचं. जसं काय बाकीचे प्रश्न विचारलं की उत्तर देणारच आहे ती. गप. आता बायोडाटा बनव आणि ह्याच्या 10-12 झेरॉक्स काढून आण. हा. अजून एक मला सांग, फोटोवरनं फोटो काढता येतील ना र? येतील की. हा मग थांब. हे घे, ह्याच्या पण कॉप्या काढ. हा हा. का? काय झालं? अगं साडीतला फोटो पाहिजे, असला फोटो द्यायचा आहे. आता साडीतला फोटो कुठं आणायचा र? बसलात का पेपर वाच? काय असतंय पेपरात कुणाच ठाऊक? तू उगाच किरकिर करू नको. काय झालंय ती सांग. तुम्ही विचारलं का अजिंक्यनं? शिट्टीजण त्यांचं काय चाललंय ती? मी बोलून घेतो त्याच्या संग. घेतो नाही, घ्याच. अहो मला बी अजिंक्यची काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. ती शिकली मोप लाडात वाढली. तिला कुठं बोलावं काय बोलावं कळतं का? उगा तिच्यामुळे आपल्या अजिंक्यचं नाव खराब व्हायला न ग म्हणून म्हणते मी. नाही नाही, तसं काय नाही होणार. अहो नाही झालं तर चांगलंच आहे की. अजिंक्यच्या आजूबाजूला सुद्धा पोरगी न गई मला ती. मला अजिबात आवडत नाही ती. लहानपणापासून अजिंक्यनं काही कमी पडू दिलं का आपण? घासातला घास दिला ना. आणि आता अशी पोरगी गळ्यात पडणार असेल तर बरं खपून घेईल मी. तुम्हाला सांगून ठेवते. अगं पण भेटल्यात म्हणजे लगेच काय लगीन करणार आहे तुय? होय, तुम्हाला विचारूनच लगीन करतील की. आणि बागेत बी तुम्हाला विचारूनच गेले होते ना. अगं तसं नाही, पण काय बोलू नका. तुम्हाला कळलं असतं ना तर लय झालं असतं. जयडीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे बी तुम्ही त्यांना देऊन बसलात. आता एवढं पैसा लवकर जमणार आहेत का? अगं जमतेल की. करू काहीतरी आपण. तेवढंच करा. हे बघा, स्पष्टच सांगते, तुमच्या मनात काय आहे मला माहित नाही. पण माझी इच्छा आहे अजिंक्य जयडीचं लगीन व्हावं म्हणून. अव ही कुलती एक पोरगी आहे आपली, आपल्या डोळ्यासमोर राहील ना. मला बी तसंच वाटतंय, पण पोरांची इच्छा काय ती नको का जाणून घ्यायला. आता त्यांची इच्छा काय आहे तवा? लहानपणापासून एकत्र राहिल्यात वाढल्यात, एकमेकांनी चांगलं ओळखतात, तवा काय अडचण येणार आहे का? आपण एकदा आजाच्या कानाविषयी घालू. हे असं बोलल्यावर ते बरं होय म्हणतील. हे बघा, दुसरा कुठला पोरगा जावाई म्हणून आणला तर त्याचा काही मला भरोसा नाही. आणि आपल्याला आपल्या म्हातारपणात ते सांभाळणार आहे का? अजिंक्य जी करत्याल ती दुसरं कोणी करू शकणार आहे का? ती बी खरंच आहे म्हणा. आणि थोडा पुढचा विचार करा. नाही म्हणजे ही घर अजून जिजींच्या नावावरच आहे ना. मग आता एवढं बी कळ नाही वय. अव जिजींनी ताईंचं दागिना अजिंक्यनं दिलं ना, तसंच घर बी अजिंक्यच्या नावावर केलं ना तर आपल्याला पत्ता बी लागायचा नाही. अगं काय बी कसं बोलतीस पुष्पे तू? काय बी कसं? मला सांगा, तुम्हाला वाटत नाही का अजिंक्य जयडीचं लगीन व्हावं म्हणून? मला बी तसंच वाटतंय ग. पण आपण माझं राहू द्या. निदान स्वतःच्या पुरीच्या मनात काय आहे ते तरी बाप म्हणून समजून घ्या की. लहानपणापासून तिनं अजिंक्यचाच विचार केलाय. आता तिच्यासाठी तरी काहीतरी मनावर घ्याल का नाही?
शितले पैसे कशाला काढलेस ग? अगं ते हॉस्पिटलचं बिल भागवायचंय ना. अगं पण मला तर कळलं असं की बिलाचे पैसे भैया देणार आहे म्हणून. हे तुला कोणी सांगितलं? जम्या बता आता आबू को भैया मदत करणार आहे म्हणून. तो मस्त करल ग, पण आम्ही गेलो नको वय का? अगं करतोय मदत तर करू दे की. आता मदत करल आणि मग नंतर गावावर बोर्ड लावत फिरल. त्या आजाच्या वेळेला कसं केलं होतं माहितीये ना त्यानं? हा ते पण आहे. त्यापेक्षा आपणच मदत केली बरी. आजानं फौजी एवढे धडपडतात, त्यात आपली बी मदत होईल ना. अगं पण एवढे पैसे कुठून आणलंस? अगं हे वाढदिवसाच्या आणि भाऊबीजेच्या वळणीचे आहेत. आपण हे देऊया आजाकडं. हा चल चल देऊन येऊ त्याला. नको नको, ते हॉस्पिटलला जाण्याच्या अगोदर इथं येणारच आहे डबा घ्यायला. तेव्हा देते मी त्याला. हा सुमन तुझा डबा घे ग. हा वय ग, शीतलचा एखादा साडीतला फोटो आहे का आपल्याकडं? का? अगं आता मुलं बघायची म्हणजे बायोडाटा आणि फोटो पाठवाय नको का? वय पण शीतलीचा साडीतला फोटो कुठे आहे आपल्याकडं? हा ती दाखवायला काढतात ना, तसा फोटो काढायला पाहिजे तिचा. ती बरं काढून देईल. तिला नुसतं कळलं ना लग्नासाठी फोटो काढतोय तर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. तर काय, आणि तिला सांगायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा बांधल्यासारखंच आहे की. कुणाच्या गळ्यात घंटा बांधताय? कुणाच्या नाही, असंच आपलं. उषा वहिनी, ऐकलंय मी सगळं. शीतलच्या लग्नाचा विषय चाललाय ना? तसं नाही, पण उषा वहिनी कळतंय मला. नाही म्हणलं मी बी एका पुरीची आई आहे. तुम्ही एक काम करा, शीतलचा फोटो काढा आणि माझ्याकडे द्या. अहो माझ्या बघण्यात चांगली 2 तालेवार स्थळ आहेत. शीतलसाठी बघूया की. अगं वय, पण लग्नासाठी फोटो काढतोय म्हणल्यावर तिलाही धिंगाणा घालल. तिला कशाला सांगायचंय? दाखवायचे फोटो काढायचे म्हणून. मग सांगायचं काय तिला? काय सांगायचंय तेव्हा? तुम्हाला नाही माहित आमची शीतल काय आहे ती. सुमन राहू द्या, मला चांगलंच माहितीये शीतल कशी आहे. डबा भरला का? होय, हे काय भरायलाच लागले. तुम्ही कधी आला पुष्पा काकी? अगं आत्ताच आले. बाहेर दुकानात कोण नाही ना म्हणून आवाज द्यायला आत आले. तुमचा आजा बी आलाय बाहेर? होय आले असतील. हॉस्पिटलला निघालेत ना. तुम्ही डबा देणार आहे म्हणून कळलं ना. काके पटकन डबा भरा की. होय भरते की. शीतल, तुझं जरा साडीतलं फोटो काढायचेत बर का. साडीतले फोटो कशाला? तू म्हणजे पार्लरच्या जाहिरातीसाठी काढायचे. होय का नाही ग सुमन? होय होय होय. बर मग काढूया की. हा? हा म्हणजे तू साडी नेसणार? आता साडीतला फोटो काढायचा म्हणजे साडी नेसायला पाहिजे की. मी काय म्हणती, एखादा दुसरा फोटो चालणार नाही का? म्हणजे ड्रेस मध्ये? नाही 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 नाही. का? अगं म्हणजे तुझं साडीतलं फोटो चांगला आलं ना की आमच्या बचत गटाच्या जाहिरातीसाठी बी वापरता येतील ना. तुला चालेल ना? हा पण पण काय? पण
बिन काय नाही हा. आता नाही ते प्रश्न विचारू नका. ती नेसल साडी आता म्हणली ना हो. तू म्हण डबा झाला ना भरून. होय. दे की तिला. अजिंक्य बाहेर थांबले असतील ना. हो. शेतीचं जर लगीन लावून दिलं तर मग अजिंक्यसोबत तिचं नाव जोडलं जायचं नाही. पुष्पा आता तुझं काम एकच, त्या शेतीचा लवकरात लवकर पार उडवून द्यायचा. एवढा का उशीर ग? आतमध्ये मीटिंग चालली आहे बायकांची. तुझी मामी बी आली आहे की. काय मामी कशाला आलं? आता मला काय माहित, असेल काय तर काम. हा पण काय ग, अशी फोनवर तू जशी बोलत होतीस सेम तसं जेडी कशी काय बघत होती का? मला माहित होतं असंच होणार आहे ते. माहिती होते म्हणणं. तूच काहीतरी केलं असणार आहेस. निवडकत नाही तुला. मला कशाला काय करायला लागतंय? तुझी जयडी चालली होती की इथं. माझी जेडी मग काय माझी होय? आता मामाची पोरगी आहे म्हणजे. बस बस. का बायकोचा इशे काढायला नको वाटतंय वे? हे गप्ती का आता? तिथले तू काय केलेस ते नीट सांग. आता मी कशाला काय करते? तिलाच वाटत तुझ्यात आणि माझ्यात काहीतरी आहे. काय? होय. अरे भांडायला आली होती म्हणून म्हणलं तुझं काय खरं नाही, सांभाळून राहा. हे उगाच काहीतरी सांगत जाऊ नको बरं का तिला. आमची जेडी गरीब मांजर आहे. अरे मग चांगलंय की, ती मांजर आणि तू बोका. नवरा बायकोची जोडी चांगलीच आहे मग. बसा म्याव म्याव करत. गपे, जेडी काय माझी बायको आहे? जातो मी. आजा, मी काय म्हणते, काय वाईट आहे? काहीतरी काय शिकले. बायको कशी पाहिजे? कशी? जीजी म्हणती तशी एकदम खमकी, माझं घर सांभाळणार. हा दिसायला देखील नसली तर चालेल ना, पण मनानं अशी सुंदर पाहिजे ना की तिचा चेहरा जिवारी कोरावा असं वाटलं पाहिजे. मी माझ्या माग माग नाही तर माझ्या संघ चालणार. अगं फौजी कसं वागावणी असतात हा, तशीच वागीन पाहिजे. फौजीला शोभल अशी लाखात एक. अवघड आलं का तुझं? आता कुठं शोधायची अशी पोरगी? शोधायला कशाला पाहिजे? एकदा वर्दीत तर येऊ दे मला, मग बघ कशी येते माझ्या माग माग. होय, बघू की. बघशीलच तू.